आहे हे करावं वाटतंय आम्हाला, याच्यामध्ये ही बाजू माझी आहे, याच्यासाठी तुम्हाला आम्ही यानंतर आता भगवान महाराज खोकले ज्यांनी हे जे बोलत आहेत वेदव्यास प्रतिष्ठानच्या वतीनं व परमेश्वर महाराज शिंदे यांच्या वतीनं तसेच वैजनाथ महाराजांच्या वतीनं चातुर्मासामध्ये त्यांनी सेवा केलेल्या आहे, ते प्रत्येकजण इथं उपस्थित आहेत. खोकले महाराज. सर्वांना रामकृष्ण हरी. जमलेले सर्व रामायण प्रेमी भक्त, आज आपण या ठिकाणी सांगतेच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. चातुर्मासाची सांगता सद्गुरू वेदव्यास प्रतिष्ठान पुणे आणि प्रस्थानत्रयी सेवा समिती यांनी आयोजित केलेली चातुर्मासामध्ये भावार्थ रामायणाची संपूर्ण कथा भावरूपाने आणि काही महत्त्वाच्या वेळांना स्पर्श करून कथा करायची होती. त्याचे आयोजक बाळासाहेबजी महाराज करमाळे, तसंच वेगवेगळे ग्रुप आहेत आपल्या मोबाईलवरती. माध्यमातून चालत आलेली ही रामकथा आहे, तिथे मी सेवा करण्याचा योग आलेला होता. खरं सांगायचं म्हटलं तर अन्नाचा कण आणि कथेचा क्षण हा आपल्या भाग्यात पाहिजे बरं का. भागवत महापुराणामध्ये असं वर्णन केलंय, भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमच पुरुषो यदा वै. भाग्याचा उदय होतो तेव्हा कथा आपल्याला प्राप्त होत असते. जसं आपण म्हणतो त्या अन्नाच्या एका कणाकणामध्ये लिहिलेलं आहे की तो कुणाचा असणारा, वाट्याचा आहे, तो हिश्शाचा आहे. तसं कथेचा असणारा जो भाव आहे तो आपल्या भाग्यात असल्याशिवाय आपल्याला प्राप्त होत नाही. मुळात भगवंताचं नामस्मरणच मुखाला येणं खूप मोठं पुण्याई आहे. म्हणजे जयाची वाचे पुढा भुजे नाम नाचत असे माझे, ते जन्म सहस्री वळंगीजे एक वेळ यावया. एकदा भगवंताचं मुखाला नाव येण्याकरता हजारो जन्माचं पुण्य लागतं, तसंच ऐकायला देखील पुण्यच लागतं म्हटले. ती माध्यमातून मग वेगवेगळी माध्यम आहेत. मोबाईलमध्ये गुगल मीट आहे किंवा युट्यूब आहे. कुणाला ऑनलाईन ऐकता नाही आली म्हणजे सोय व्यवस्था आहे तशी की आता आम्हाला वेळ नाही मिळाला, कुठल्या तरी कामामध्ये असतो आपण, तर महाराजांनी असं नियोजन केलं की तीच कथा पुन्हा नंतर युट्यूबला देखील ऐकता येते. आणि एक त्याच्यातून काहीतरी शिकायला असं मिळतं बघा, कथा झाल्याच्या नंतर मी चुकलो कुठं हे मला पुन्हा पडताळणी करता येतं आणि नंतर मी त्यामध्ये सुधारणा करू शकतो. असं चांगलं नियोजन केलेलं आहे आणि सुंदररित्या चातुर्मास या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. जमलेल्या सर्वांना असणार त्या ठिकाणी विनंती आहे, आपण अशाच पद्धतीने भगवान रामप्रभूंच्या चरित्राची सेवा असणारी करावी. रामकृष्ण. रामकृष्णाजी महाराज. अशी सेवा आपण सुरळीत केलं पाहिजे. सेवेलागी सेवक झालो तुमच्या अनुदर्शना, आणि ते दर्शन सगळ्यांचं या माध्यमातनं, ग्रुपच्या माध्यमातून असेल, इतर साधनांच्या माध्यमातून असणं होतंय, हे परम भाग्याचे आपण आहोत. यानंतर आपलं मनोगत प्राध्यापक गडदे सर हे व्यक्त करतील. गडदे महाराज. यानंतर नागरगोजी महाराज बर्दापूर.